तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। भाववाढीच्या अपेक्षेने 30,000 टन संत्रा झाडावरच। संत्रा उत्पादक क्षेत्रात व्यापाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद नाही। रब्बीत विम्यासाठी 41 लाख अर्ज। प्रधानमंत्री पीक विमा योजना। राज्यात तब्बल 29 लाख हेक्टरवरील क्षेत्र विमा संरक्षित। 60 रुपयांची फुलकोबी आता 15 ते 20 रुपयात। पालेभाज्याही स्वस्त झाल्या। बाजारात आवक वाढली। फळभाज्यांच्या उत्पादनात मोठी वाढ। शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नये। सुप्रीम कोर्टाने पंजाबला शेतकऱ्यांचा विरोध शांततेने सोडवण्यास सांगितले। धरणांमधून रब्बी पिकांसाठी विसर्ग। शेतकऱ्यांची चिंता मिटली। सातारा जिल्ह्यातील प्रमुख 6 धरणांमध्ये 141 टीएमसी पाणीसाठा। लाखांदूर विभागात धान खरेदीला बारदाना मर्यादेचा अडसर। वेध मंदावला। केंद्र चालक व शेतकरीही त्रस्त। हंगामात 147 आधारभूत केंद्रांवरून धान खरेदी सुरू। पशुधन घटले। शेणखताला सोन्याचा भाव। रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खालावतोय। एक ट्रॅक्टर टोलेसाठी मोजावे लागतायत 2000 रुपये। जालना बाजार समितीत बाजरीला मागणी वाढली। सीसीआय केंद्रावर 1200 क्विंटल कापसाची आवक। कांद्याला भाव चांगला पण उत्पादन घटले। अवकाळीचा फटका। मजुरीत मोठ्या प्रमाणात वाढ। एकरी 25 ते 30%। रोगाच्या प्रादुर्भावाने उत्पन्न घटले। 5 मुख्यमंत्र्यांचा एल्गार। एक देश एक निवडणूक प्रक्रियेला विरोध। मोदी सरकारच्या हेतूवर शंका। पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 9,000चा भाव। शेतकऱ्यांमध्ये आनंद। पैठणच्या समितीच्या यार्डात तुरीची आवक सुरू। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आले पाहिजे। सुनंदा पवार यांचं वक्तव्य। सत्तेसोबत जायचे का नाही हे नेते ठरवतील। जागतिक अस्थिरतेचा कापूस बाजारास अडसर। देशातील रुई व सुताच्या निर्यातीला फटका। सोयाबीनचा भाव पुन्हा 100 रुपयांनी नरमला। हमीभावाने खरेदी फक्त नावापुरतीच। थंडीमुळे दूध उत्पादनात 20% घट। जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर परिणाम। पशुपालक सापडले अडचणीत। कृषी विभागाने दखल घ्यावी। वनी विभागात नाफेडकडे सोयाबीन विक्रीसाठी कल। खुल्या बाजारात भाव गडगडले। वनीत 15,995 क्विंटलची खरेदी केली। सीसीआय कडून 60,000 क्विंटल कापूस खरेदी। निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे मिळणार 51 कोटी 68 लाख। आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्याला यश। हिरडा नुकसान भरपाईच्या कक्षेत न घेतल्यास आंदोलन। किसान सभेचा स्मरणपत्राद्वारे इशारा। मराठवाड्यातील 3 जिल्ह्यातील 11 लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार भरपाई। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व जीड या 3 जिल्ह्यातील 11,54,248 शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले होते। पीक विमा महाघोटाळ्याची राज्यभर व्याप्ती। शेती एकाची, विमा भरला दुसऱ्यानेच। कृषी अधिकाऱ्यांसह अमोल अन्नदाते यांच्याकडून चिंता व्यक्त। पुन्हा 2 महिने धानाचे दर स्थिर राहणार। तांदळाच्या मागणीत घट। शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका। आता कृषी पंपासाठी वीज कनेक्शन विसरा। घ्यावे लागणार सौर ऊर्जेचेच कनेक्शन। वीज वितरण कंपनीच्या नव्या धोरणाने नवे बदल पाहायला मिळणार। लाडक्या बहिणी निकषात अडकणार। घरात 4 चाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेस अपात्र ठरणार। अतिवृष्टी अनुदानात 221 कोटी मंजूर। वितरणास मान्यता। 2.25 लाख शेतकऱ्यांना मदत होणार। धाराशिव जिल्ह्यातील 1.8 लाख शेतकऱ्यांसाठी 221 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान वितरणास मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 11,111 रुपयांचा दर। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण। जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे वाटप। कृषी विभागाकडून रब्बीसाठी 3,965 शेतकऱ्यांना बियाणे। 2,890 शेतकऱ्यांना मिनी किट। चाकूर तालुक्यात पीक कर्जाची वसुली। विविध बँकांनी गाठली विधी सेवा समिती। लोक अदालतीचे आयोजन। अनेक प्रकारने निकाली लागणार। देगलूर तालुक्यात अतिवृष्टीग्रस्तांसाठी 51 कोटी रुपये मंजूर। तालुक्यात सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे 33% वर नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रांसाठी शासनाकडून 51 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। बाजारात तुरीच्या शेंगांना मिळतोय 120 रुपये दर। सोयगाव तालुक्यात भरघोस आले पीक। 40 गाव पाचोरा बाजारात मागणी।
नांदेडला अतिवृष्टीग्रस्तांची 812 कोटींची भरपाई मंजूर। नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून 812 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। चोपड्यासाठी मिळणार हतनूरची 4 आवर्तने, खरीपाची तूट रब्बीत भरून निघण्याची आशा। नंदुरबारातील बाजारात हिरवा वाटाणा प्रति किलो 60 रुपयांवर, शेतकऱ्यांना मिळतात केवळ 40 रुपये। कर्जमाफीचे भिस्तव घोंगडे कायम, शेतकऱ्यांना बजावली नोटीस। मोताळा तालुक्यातील प्रकार, कर्जमाफीची आस लागून राहिलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास। 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप लाभ नाही। राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 2,920 कोटी 57 लाखांची मदत। मराठवाड्यात जून ते ऑक्टोबर 2024 दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी 2,920 कोटी 57 लाख 50 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने अखेर मंजुरी दिलेली आहे। लातूर विभागात अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी 10 मंडळांना 78 कोटी। मुसळधार पाऊस, औसा निलंगा तालुक्यातील पिकांचे 33% अधिक नुकसान। ऊस नोंदणीसाठी आता 7/12 ऑटो जोडणे बंधनकारक। साखर कारखान्यांना साखर आयुक्तांचे आदेश, शेतकऱ्यांची कागदपत्रांसाठी धावपळ। शेतातून जवस हद्दपार, चटणी ही ताटातून गायब। कवठे महांकाळ तालुक्यात शून्य पेरणी। अन्य नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला। मेथी 10 रुपयाला 3 जोड्या तर कोबी 10ला 1। आवक वाढल्याचा परिणाम, फळ मार्केटमध्ये रेलचेल वाढली। पीएम किसानचा 19वा हप्ता लवकरच। ई-KYC साठी कृषी विभागाकडून मोहीम। केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्याची शक्यता आहे। कधी करताय शेतकऱ्यांची कर्जमाफी, वडेट्टीवार यांचा फडणवीसांना सवाल। राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे, पहिली कॅबिनेट देखील पार पडली, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्याला काही सरकारने हात घातलेला नाही। डिसेंबरचे धान्य वाटप ठप्प, पुरवठा विभागाचे सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यातील 1,65,79,000 लाभार्थी धान्यापासून वंचित। नागपूर अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता दुरावली, शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार। पीक कर्जमाफीबाबत हिवाळी अधिवेशनात निर्णय होणार, शेतकऱ्यांना शासनाकडून अपेक्षा। सोयाबीनला बाजारात उतरती कळा, सतत दरामध्ये घसरण, शेतकऱ्यांचा भ्रमनिरास। जालना जिल्ह्यात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची मदत जाहीर, 412 कोटी 30 लाख रुपये मंजूर। जिल्ह्यात 2,82,537 शेतकरी बाधित, 2,55,519 हेक्टरचे नुकसान।